ओके चला खूप छान मार्क आहे. ओके हळूहळू पडता. चला घरचे आले असेल तर लगेच जायचं काय हरकत नाहीये. चला पेपर आपण समजून घेऊया. स्क्रीनला पेपर घ्या. स्क्रीनला पेपर चालू करा. आपल्याला व्यवस्थित समजून घेऊया. प्रत्येक प्रश्न आपल्याला आला पाहिजे समजला पाहिजे. त्याचं उत्तर काय आणि कसं इंग्रजी मध्ये म्हणतात चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ इनडायरेक्ट. डायरेक्ट स्पीच एव्हरीवन सेड हाऊ काइंड अँड जेनिलियस ही इज. मी इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचंय. एव्हरीवन सेड म्हणजे तिथं टोल्ड वगैरे होईल का? टोल्ड होणार नाही, सेड होणार नाही. इथं एव्हरीवन एक्सप्लेन प्रत्येकाचं या त्याच्यामध्ये एक्सप्लेन मध्ये दुसरा आणि तिसरा पर्याय कट होणार आहे. आता याच्यामध्ये एक आणि चार मध्ये काय फरक आहे? दॅट ही व्हेरी काइंड ऑफ जेनिलियस, दॅट ही वॉज व्हेरी काइंड अँड जेनिलियस. त्यात फरक काय? एव्हरी एक्सप्लेन दॅट ही इज आणि ही वॉज फरक आहे. ही इज येणार आहे उत्तर येणार पर्याय तुम्हाला पुढे. रीड द कंटेंट्स गिवन इन द वेब डायग्राम अँड सिलेक्ट द करेक्ट टायटल ऑफ द वेब फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. स्टॉप, सुनामी, फ्लूड, अर्थक्वेक. काय डिझास्टर आहे काय? मॅनमेड आहे का? मॅन करतो काय? नाही. सीझनल आहे का क्लायमेट? नाही. नॅचरल क्लायमेट आणि हेवनली वर्क. हे नॅचरल आहे, हे नैसर्गिक घडणाऱ्या गोष्टी आहेत. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन रीडर. I live in the new and grass. I am the tallest land animal. जमिनीवरचा सर्वात मोठा टॉयलेट कोण आहे? जमिनीवरचा मोठा जिराफ. त्यामध्ये पर्याय कट पद वापरले जातात. टॉयलेट जिराफ. कंप्लीट द वेब बाय चूजिंग द करेक्ट टाइम. काय टाइम करायला मराठीमध्ये सांगाल? 3:50 10 मिनिटं 3:50 मिनिटं. डायरेक्ट दिलाय ना काय अडचण नाही पूर्णसारखं काहीच नाही. चला पुढे. Instruction for 5 to 7. Observe the screenshot and choose the correct option. आता हे स्क्रीनला घेतल्यावर अगदी व्यवस्थित त्या प्रश्नामध्ये झेरॉक्स वगैरे दिली तर हे बारीक अक्षर दिसतच नाहीये तिथे. गुगल वन अकाउंट ऑल ऑफ गुगल. आता कशाचा अकाउंट असेल? वन गुगल अकाउंट फॉर एव्हरी गुगल. Your grandfather want to create a Gmail account. What should he click on? Create account. नवीन अकाउंट ओपन करायचं असेल तर याच्यावर काय करावं लागेल? क्रिएट अकाउंट वर त्या तुम्हाला क्लिक करावं लागेल. क्रिएट अकाउंट. आता इथं नवीन ओपन करायला हेच बघ याची गरज आहे का? सिग्नेचर कधी नवीन ओपन नाही ओपन झाल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला काय करायचं? सिग्नेचर करावं लागेल. पुढे which symbol is used to open the Gmail account? ओपन झाल्यानंतर तुम्हाला कोणता सिम्बॉल दिसतो तिथं? मी युट्यूबचा आहे जीमेल हे काय याच्यामध्ये नाही. यू हॅव फॉरगॉटन युअर पासवर्ड. व्हॉट विल यू क्लिक ऑन द फाइंड आउट? तुमचा पासवर्ड शोधायचा. पासवर्ड विसरून गेले काय करायला? नीड हेल्प मदत घ्या. माझा पासवर्ड हरवला आहे नीड हेल्प दिल्यानंतर मग तुम्हाला पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती जो तिथं रजिस्टर असतो त्याच्यावरती. चला पुढे. चूज द 2 करेक्ट मॉडल ऑक्झिलरी इन द लँड. He must balance his diet or he will grow fat. He must balance his diet. He must balance. I don't know. 2 correct. He should balance. He should balance and he must balance. इथं careful किंवा can येणार. Along with the text, what else can we attach? Choose 2 correct alternative from the option. आता बघा along with the text. त्याच्याबरोबर व्हॉट कॅन वी अटॅच. तुम्ही त्याचा लिहिल्याबरोबर काय अटॅच करू शकता? व्हिडिओ. तुमचा व्हिडिओ आणि फोटो अटॅच करू शकता. चॉकलेट ऍड करू शकता लिहिल्याबरोबर. लिहिल्याबरोबर गिफ्ट देऊ शकता का? नुसतं लिहू शकता गिफ्ट म्हणून. ते गिफ्ट काय देऊ शकत? चूज द करेक्ट प्रेपोजिशन अँड फिल इन द ब्लँक. I bought
The book for 20 rupees. Question answer C. Which of the following sentences has correct use of word? Mohan and I am good friends. त्यामध्ये योग्याचं वर्ग वापरलेलं कोणतं वाक्य येईल? चार. मोहन and I are good friends. आता इथं मोहन and I चौकीचं भेद म्हणून तिथं आर वापरावं लागेल. इथे एम शॅल ही चालणार. हे वर्ग जे आहे ते कोणत्या ठिकाणी योग्य आहे. Choose two sentences where underlined word are used as noun. Underline हे noun म्हणून आहे. The fisherman had a good catch in the sea. त्यांनी चांगलं कॅच केलं म्हणजे त्यांना भरपूर मासे वगैरे मिळाले. पण इथं कॅच म्हणजे नाउन म्हणून आहे. He dropped the simple catch. त्यांनी साधा सोपा कॅच सोडलेला हे पण नाउन आहे. इथं the police could not catch the thief. ते पकडू शकले नाही. इथं काही नाउन म्हणून नाही. He went to sanctuary to catch sight of the wildlife. इथे हे कॅच नाव म्हणून येत नाही. तेरा fill in the blanks with the correct option. He eats ... than he works. But work ... than author. आता इथं बघा he eat than he works. less than he work. ती जेवढं काम करतो त्याप्रमाणे कमी खातो. But works more than author. इतरांपेक्षा तो जास्त काम करतो. Choose the correct interjection to complete the following sentence. What a miserable death. Death झाली म्हणजे काय झालं? चांगलं झालं ना? नाही वावरायला पाहिजे ना डेथ. डेथ झाली म्हणजे काय म्हणलं पाहिजे? वाव ग्रेट वाव. Choose the correct phrase from the alternative to describe the place expressed in the picture. आता इथं कुत्रा आणि मांजर पाऊस पडतोय. रनिंग कॅट अँड डॉग म्हणता येईल का? पाऊस पडतोय म्हणताय तर नाही. कॅट अँड डॉग इन द एअर नाही. एन्जॉय नाही. कॅट अँड डॉग नाही. रेनिंग कॅट अँड डॉग तर पाऊस पडताना त्याच्यामुळे पर्याय आली. Choose two correct sentence. The king asked him to tell the truth. The king was asking to tell the truth. The king asked him to tell the truth. The king asking him to tell the truth. दोन पर्याय आपल्याला इथं पाहिजे की एक आणि तीन. पहिला the king asked him to tell the truth and king asked him to tell the truth. पुढे highlight the meaningful words are found in the grid. Choose the name of a famous city in Maharashtra to complete the set. आता याच्यामध्ये महाराष्ट्रामधली सिटी मान सिटी आहे महाराष्ट्रातली नाहीये. पुणे आहे. बीड काम नाही. तर पुणे आहे हे पर्यायामध्ये असणार. कुठं आहे? सर यू हेल्प मी विल मी हे शब्द वापरून याच्यामधनं चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक दिस सेंटेन्स येस नो टाइप क्वेश्चन. येस नो टाइप क्वेश्चन तयार झाला पाहिजे याच्यापासून. विल यू प्लीज हेल्प मी तो म्हणजे येस करेल नाही तर नाही. आता इथं प्लीज यू हेल्प मी तुम्ही मला मदत करा. येस किंवा नो म्हणेल तर इथं नाही म्हणा. नाही येस किंवा नो उत्तर आलं पाहिजे असा प्रश्न आहे. Will you help please me? तुम्हाला मदत करा. मी हेल्प येस नो म्हणेल का? नाही. Will you me please help? तर इथं will you please help me? तुम्ही मला मदत कराल का? त्यामुळे पर्याय क्रमांक 2. Choose the correct passive voice from the sentence given below. The little girl was picking up flowers in the garden. इथं करेक्ट passive voice. passive मध्ये ते करायचं आहे. Flower in the garden where being picked up by the little girl. Flower in the garden where what's where being picked by the little girl. This was he got 3 cars with him. तुझं करेक्ट सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय असतं? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये has. He has. He had 3 cars with him. उत्तर पर्याय होगा 4.
Instruction question number 21 to 25. Read the passage and choose the correct alternative. Dear Ajuba, I am writing this letter to thank you for what you have done for me during my visit of our native place in summer vacation. Ajuba, we really enjoy our vacation in your loving company. We have a stroll in the village and you explained to us the ways of the village life. You told us different interesting stories of the villagers. You enlightened us in your humorous way on their social life. We returned to Mumbai with a lot of knowledge and many village gifts that you give us. I wish you a long, healthy life. Your loving grandson, Mili. With grandson मी आजोबांना पाठवलेलं पत्र आहे त्याच्यावरती विचारले. काय आहे चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. Willing return to Mumbai from his native place with dot and dot. Lot of knowledge and many village gift, lot of knowledge. यानंतर काय केलं village gift आणि knowledge. The two adjectives used in the letter for Ajoba are कोणते adjective वापरलेले? Loving and humorous. Loving इथे वापरले humorous. ही दोन आहे काय humorous आणि adjective आहे. Adjective म्हणजे विशेष. The grandson went to his native place during summer vacation. Winter vacation, summer vacation, Diwali vacation is class picnic. Summer vacation. Summer vacation म्हणजे grandson went to his native. Find from the letter the correct word for the following meaning. Give information so that they understand something better. Information so that they understand something better. Enlightenment. And the grandson wishes his grandfather a long but life. Healthy life. शेवटच्या ओळीला सांगितलं. बुद्धिमत्तेमध्ये काही प्रश्न आपल्याला स्क्रीनला घ्यावे लागतील, काही प्रश्न फळ्या लागतील. तर पाहू प्रश्न. आनंदवन आनंदवन हे महात्मांनी सुरू केलेलं कुष्ठरोगांसाठीच आदिवासी लोकांसाठीच एक संस्था आहे. तसं मुक्तांगण पोलीस सुरू आणि राऊतसाहेबांनी सुरू केलेलं आहे. लोखंड सॉरी पोलाद, लोखंड आणि कार्बन. लोखंड बनवण्यासाठी पोलाद आणि कार्बन याचं मिक्सचर केलं की त्यापासून पोलाद. लोखंड आणि कार्बन एकत्र मिसळून त्यापासून पोलाद तयार केलेला. की पोलाद लोखंड हे गंज मजबूतीला कमी असतं, पोलाद हे त्यापेक्षा जास्त मजबूत असतं. लोखंडामध्ये विशिष्ट प्रमाणात कार्बन मिसळला गेल्यानंतर पोलाद तयार. तसं ब्रॉन्झ कसं आहे? ब्रॉन्झ धातूचे मिश्रण तांबे आणि कथील. आता तांबे मऊ आहे, कथील मऊ आहे. कथील आपल्याला भांड्यांना आतून लेप लावण्यासाठी, पितळीची वगैरे भांडी असतात त्याला लेप लावण्यासाठी गरम केलं जातं. भांडं थोडंसं कथील टाकलं जातं, फडक्याने ते लेप लावलं कलही करण्यासाठी. ओके, म्हणजे मऊ धातू.
सर्व झालं म्हणजे अगदी पूर्ण अगदी मोठं टेम्परेचर त्याला लागलं 70-80°C ते निघत मऊ आहे. तांबे पण आपण हाताने वापरू शकतो एवढं मऊ. या दोघांमधून तयार झालेला ब्रॉन्झ आहे तो मात्र मजबूत मिश्र धातू. जसं लोखंड आणि कार्बनचा मिश्र धातू पोलाद आहे तसं तांबे आणि कथीचा मिश्र धातू ब्रॉन्झ आहे. चला 80-144 आठवडला प्रश्न आपल्याला साबळे बोला 8-24 ची निपट 12 वर्ग 144 8 म्हणजे 40 ची निपट 20 का वर्ग 400. बरोबर आहे. बरं दोन पर्याय सांगणार झाले दोन विचारणार होते तिथे 83 त्याचा अगोदर समजून घेऊया. 83 या दोघांचा गुणाकार केला 83 आणि मधलांक 8 आणि 3 याचा गुणाकार केला तर काय होतो 83 चा गुणाकार 24 8 24 च्या निम्मे 12 12 चा वर्ग दिला 144. मग तशाच प्रकारे याचा गुणाकार केला तर 8×5 त्याची निमपट केली तर 20 चा वर्ग 400 तर पर्याय क्रमांक एक. चला दुसरं बोला कापसे बोला हम कशाला हा बोला 8 दिनांक 11 देखील 12 वर्ग 144 8 ओके यांचं काय म्हणणं आहे 8 3 11 11 मध्ये 1 ऍड केला 12 चा वर्ग 144 8 आणि 5 13 त्यामध्ये 1 ऍड केला 14 चा वर्ग 196 पर्यायामध्ये दिले. अजून वेगळा कोणाचा विचार आहे का वेगळा असू शकतो. मग एकाच प्रश्नाचे आपण 3 उत्तरं 4 उत्तरं पाहिले. फायनल परीक्षेलाही असेच प्रश्न असतील तर तुमचा विचार त्यांचा परीक्षकाचा विचार त्यांचा वेगळा विचार असू शकतो किंवा त्या ठिकाणी असं घडतं. पुढील प्रश्नामध्ये पाहूया आपण. पहिला प्रश्न त्यामध्ये काय म्हणजे पहिल्या आकृतीला दुसऱ्याशी तसाच तिसऱ्या आकृतीला चौथ्याशी. ओके बरं पहिल्या आकृतीचा दुसऱ्याशी संबंध कसा आहे तसा तिसरीचा चौथा. कोणताही उत्तर पर्याय क्रमांक 4. आता इथं पहिल्याचा दुसऱ्याशी काय संबंध चौकोन 5 रुपये कोणत्या औषध फिरवला तर इथं तिरकी रेषा आहे. आता एक वसा फिरवलाय घड्याळाच्या म्हणजे तिरकी रेषा अशी होती ती पंचावन्न फिरवली त्या पद्धतीने सरळ झाली. बाकी सगळे चित्र देखील त्या पद्धतीने फिरवले हे देखील पंचावन्न फिरवली तिरकी रेषा ती सरळ होईल. सरळ वरून पहिला दुसरा तिसरा पर्याय करतो. याला पहिला आणि चौथा याच्यामधला फरक काय आहे तर अधिक तिकडे गुणिले आणि इथं अधिक आहे तिथं गुणिले. इथं काय होणार ही आकृती फिरवली याचं दिसताना अधिकचं चिन्ह दिसते फिरवल्यावर काय होणार ते गुणिलेचं चिन्ह होणार. त्यावर पहिला करून उत्तर पर्याय क्रमांक 4. चला पी के याला पी ना के ते फळावरती दिसणार आहे का नाही दिसणार ओके तोंडी येत आहे पण मी इथं लिहिलं तर फळ्यावरचं दिसणार नाही. इथे काय चकतय त्यामुळं कारण इथं फळ्यावरचं नाही दिसत. ओके ज्या गोष्टी आपल्याला फळ्यावरती समजून देण्यात तेव्हा आपल्याला स्क्रीन बंद करावं लागेल. अर्धा हे करून बघू. पण तोंडी येत आहे पा पीएफ ला के तर एएम ला प्रश्न चिन्ह पण एकच नंबर आहे. चला पीएफ बोला तुम्ही अक्षर के त्यामुळे 13 आणि 13 आणि 14 भागिले तर 7 अक्षर असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्याचं पुन्हा एकदा समजून ठेवू. आता त्यांनी सांगितलं इथं काय कोणाला पाहायचं नाही काय येणार नाही. अरे इथं माईक घेतल्यामुळे माझा आवाज क्लिअर येतो पण तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यांचं काय म्हणणं आहे पीचा नंबर 16 आणि एफचा नंबर 6 16 आणि 6 22 ची निमपट केली तर 11 नंबर टक्के आहे. एचा नंबर 1 आहे एमचा नंबर 13 आणि 14 ची निमपट केली तर 7 जीचा 7 नंबर आहे. बोला पीचा क्रमांक 16 आणि एफचा 6 16 आणि 6 गेलं 10 आणि 11 म्हणजे के आला. तर 1 आणि एचा क्रमांक 1 एमचा क्रमांक 13 13 गेलं
12 नंबर 6 आणि 7 तेच केलं का बेरीज केली त्याची नेमपट केली काय वजाबाकी करून त्याची नेमपट करून आधी काय केलं काय शेवट तेच आहे. गणू व बनू यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5-8 आहे. गणूचे 4 वर्षापूर्वीचे वय 28 वर्ष असल्या गणूचे 5 वर्षानंतरचे वय हे समजून घेऊया थोडस एक आपल्याला प्रश्न जरा वेळ आता काय आहे आपल्याला रोजच्या वेळेस मला फक्त प्रश्न सांगा बरं का. ओके आणि इथं मला ते वजन कमी आहे परंतु वरचं स्क्रीन पण दिसतोय फक्त आता इथं पायावरचं मला वाटतं नाही पुरेसं या ठिकाणी गणू आणि म्हणू यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5 असतात. गणू आणि म्हणू आजच्या वयाचे गुणोत्तर 5 असतात. घेतो फक्त पुन्हा चालू करतो. 4 वर्षात म्हणूच 4 वर्षापूर्वी 4 वर्षांपूर्वी किती आहे 18. गणूचे 5 वर्षानंतर गणूचे 5 वर्षानंतरचे विचारलेलं आहे. या ठिकाणी आपण समजून घेऊया. त्या ठिकाणी गणू आणि म्हणू यांचं आजच्या वयाचं गुणोत्तर 5 असतं. म्हणजे गणूचं 5 असेल तर म्हणूचं 8. आणि 4 वर्षापूर्वी म्हणूचं वय 28 म्हणजे आज किती असेल ते 4 वर्षापूर्वी 28 म्हणजे आज 32 म्हणूचं 8चं म्हणजे 4-8 आजचं हे गुणोत्तर 5-60 आणि आजचं वय आहे त्याचं 32 म्हणजे या ठिकाणी गुरु हे पण आहे गुणोत्तर पण आहे वय पण आहे. म्हणजे 8x बरोबर 32 8x बरोबर 32 असेल x बरोबर 32 भागिले 8 केलं तर 4 म्हणजे 8x म्हणजे 832 गणूचं आजचं वय किती x ची किंमत 4 आली 520 गणूचं आजचं वय 20 आहे म्हणून आजचं वय 32 याला संक्षिप्त करून दिलं तर 5-8 होते 4 ने दिलं 4-20 4-8 32 5-8. ओके आता 4 वर्षापूर्वीचे आता विचारले काय 5 वर्षानंतरच कोणाचे विचारले गणू. आजचं गणूचं वय किती आहे 20 5 वर्षानंतर तो किती होणार आहे 20 अधिक 5 25 वर्षाचा गणू असणार आहे. चला पुढचा प्रश्न पहा. कसं आपल्याला स्क्रीनला घेता येईल का आपल्याला फळ्यातून फळ्यावर घ्यावं लागेल फळ्यावरती घ्यावं लागेल. ओके चला काय प्रश्न आहे ओके आता शीर्षासन पहिल्यांदा एक मला सांगा दिशाचक्र आपण काढूया नंतर आपण त्याच्यावरती बाकीचा विचार करूया. दिशाचक्र काढताना उत्तर दिशा इकडे उ ई काय आदर पवा उ ई पु म्हणजे पूर्व आणि ते पुढे आदर आद न प वा उ ई. आता मला सांगा एक मिनिट मिश्र मी आता पूर्वेला तोड केलं या ठिकाणची पूर्व दिशा आहे पूर्वेला मी तोड केलं. माझा उजवा हात कोणत्या दिशेला आहे दक्षिण डावा हात आता दोन्ही तर गेलं की कन्फ्युजन होतं. ओके माझं पूर्वेला तोंड आहे आणि माझा उजवा हात दक्षिणेला आहे. ओके तोंड पूर्वेला उजवा हात दक्षिणेला. आता मी काय केलं पूर्वेला तोंड आहे तिथं मी शीर्षासन केलं. पूर्वेला तोंड करू नका म्हणजे मी तोंड पूर्वेला ठेवणार आहे म्हणजे मला शीर्षासन असं केलं नाही तर माझं तोंड कुणीकडे होईल मला पूर्वेला तोंड करायचं म्हणजे मला काय करावं लागेल फिरावं लागेल आणि मग मी शीर्षासन केलं तर माझं तोंड कुणीकडे होणार आहे पूर्वेला म्हणजे माझा उजवा हात कुणीकडे झाला दक्षिणेला होता तो कुणीकडे झाला म्हणजे माझं तोंड देखील बदललं. म्हणजे इथं हे समजून घ्या सरळ असणार की मी जर सरळ उभा असेल तर माझा उजवा हात
दक्षिणेला. मी शीर्षासन करून जर माझं तोंड पूर्वेला गेलं तर माझा उजवा उत्तरेला. मग तशा पद्धतीने आता पाहिजे काय म्हणले सरळ अगोदर शीर्षासन केलेलं विजूचं तोंड वायव्येला सरळ तोंड सरळ आपण उभा केला सरळ उभा केला. विजूचं तोंड वायव्येला असेल तर त्याच्या डाव्या हाताची दिशा डावा आणि उजवा हात म्हणजे घड्याळाच्या दिशेला आहे तर डावा हात म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे सरळ उभा राहिला तर त्याचं डावा कोणत्या दिशेला असणार आहे नैऋत्य दिशेला असणार. आता शीर्षासन केलं तर काय होतं बघितलं आता तुम्हाला सांगितलं. आता शीर्षासन वायव्य दिशेला तोंड करून त्यांनी शीर्षासन केलं तर त्याचा डावा कोणीकडे असणार आहे ईशान्येकडे असणार. आणि काय लक्षात पुन्हा एकदा समजून घ्या. पूर्वेला मी तोंड करून उभा राहिलो तर माझा उजवा हात दक्षिणेला आहे. मी जर पूर्वेला तोंड करून शीर्षासन करायचं म्हणलं तर मला अगोदर पश्चिमेला तोंड करावं लागेल आणि मग खाली म्हणलं वर पाय करावं लागेल. मी खाली माळमुंड केलं की माझं पाय वरती होते डोकं तोंड माझं कोणत्या दिशेला आहे पूर्वेला. मी तोंड पूर्वेला झालं तर माझा उजव्या हाताला कोणतं आलं तशा पद्धती. मी सरळ तोंड करून उभा राहिलो वायव्येला तोंड केलं तर माझा डावा हात कुठं असणार आहे नैऋत्येला. पण मी जर इकडं वायव्येला शीर्षासन येण्यासाठी मी जर तोंड करायला यायचं म्हणजे मला तोंड अगदी एकटं करावं लागेल मला उलट पाय करावं लागेल तेव्हा माझं तोंड इकडे घेणार उजवा हात माझा कोणीकडे डावा हात कोणीकडे असणार आहे ईशान्येला. आणि का लक्षात हे समजून घेण्याचं गरजेचं आहे व्यवस्थित ते समजून घ्या. पुढे विश्वासरावांनी 22 फेब्रुवारी 2012 22 फेब्रुवारी 2012 ते 22 फेब्रुवारी 2012 ते 15 एप्रिल 2012 15 एप्रिल 2012 पर्यंत दूध घेतलेलं आहे. किती घेतलं आहे 45 रुपये लिटर दराने. किती घेतलंय 1.5 लिटर. तर त्याचं बिल किती होईल. आता या ठिकाणी काउंटिंग करण्याची पद्धत मुलं काय करतात 22 फेब्रुवारी महिना किती दिवसाचा 2012 मधला फेब्रुवारी महिना किती दिवसाचा 29 म्हणजे 29 मधलं 22 वजा करतात 22 मधून 29 मधलं 22 गेले 7 एप्रिलचे गेले 30 आणि मार्चचे 30 आणि एप्रिलचे 15 ओके ओके आणि करतात आणि उत्तर चुकतात. उत्तर आमचं चुकतं. काय चूक झाली तिथं 7 दिवस होतात तिथे खरी चूक घडली. फेब्रुवारीचे दिवस आता ही काउंटिंग करण्याची खरी पद्धत जी तुम्हाला सांगतो ती पद्धत वापरायची. फेब्रुवारीचे दिवस किती 22 फेब्रुवारी तो प्रश्न बाजूला ठेवा. अगोदर फेब्रुवारीचे दिवस 2012चा फेब्रुवारीला किती दिवसाचा आहे 29चा आहे. यातनं घेतलं नाही किती तारखेपासून किती तारखेपर्यंत 1 ते 21 पर्यंत घेतलं बरोबर का नाही. घेतलं नाही तेवढे दिवस वजा करा. 1 पासून 29 पर्यंत एप्रिलचे दिवस फेब्रुवारीचे दिवस 29 होतात. 1 तारखेपासून 21 पर्यंत घेतलं नाही वजा किती करायचे 21. मुलं तुम्ही 29 मधनं 22 केलं की चुकलं ना तुमचं. इथं 29 मधनं 21 तारखेपर्यंत घेतलेलं आहे 29 मध्ये 21 गेले किती दिवस झाले. इथं चूक घडते पर्यायामध्ये हे उत्तर असतं. असं कधी होत नाही. 8 दिवस फेब्रुवारीचे मार्चचे 21 आणि एप्रिलचे 15 1 तारखेपासून 15 दिवस होता. इथं कोण चुकत नाही. चुकलं इथंच फक्त चुकत. मग किती दिवस झालं 5 1 6 8 4 2 3 5 54 दिवस गेले. आता काय झालं 45 रुपये झालं. किती लिटर घेतले 1.5 लिटर याची पट करायला 45 ची 1.5 पट 67 रुपये आणि याचा गुणाकार करावा 67 रुपये 50 पैसे आणि तो गुणाकार करा किती गुणाकार हा 54 गुणिले 45 गुणिले 302 केले तर ओके 54 गुणिले 1.5 पट हा 302 काय 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 कशाची 302 54 गुणिले 45 ओके ओके गुणिले 302 ओके मग तिथं ते तुला 55 गुणिले 54 गुणाकार करावाच लागणार आहे.
54 भाग होते ना, 54 पडते. 54 नीलपट होते. 27 पाडायचं. 54 गुणिले 45 आणि 45 ची नीलपट करायची आहे. 302. 45 दिवस 45 रुपये दर आहे, त्याची नीलपट. 45 ची नीलपट किती होणार आहे? बरोबर आहे. मी ते याला संक्षिप्त करून 27 आणि इतर 27 चा पाढा येतो, 3 चा येतो, 45 चा नाही घ्यायचा. आपल्या पाढ्याला पाहिजे इथं तुम्हाला एककाने गुणा दशकाने गुणाकार करावं लागेल. हे खरं डोकं चाललं पाहिजे, ज्यामुळे गती तिथे 45 3 पाहिलं तर 3 1500 का तर त्याला एक तुमचं कारण आहे. 1335 गुणिले 27 27 5 35 80 5 13 27 81 85 10 99 27 27 9 36 किती बिल होणार आहे? नाही हा नाही 3645 रुपये दुधाचं बिल होणार आहे. तर मेन आकृतीवरचा प्रश्न स्क्रीनला घेऊया. मेन आकृतीवरचा प्रश्न आपल्याला पर्याय नाही म्हणजे नंबर होणार असेल. मी एखाद्या संपूर्ण पुढे मागे करून घेतलं की सगळा गोंधळ. पुढे मेन आकृती निरीक्षण करून त्याखाली प्रश्नाचे उत्तर आहे. या त्रिकोणामध्ये आहे ते बॅडमिंटन खेळणार, या आयतामध्ये आहे व्हॉलीबॉल खेळणार, या वर्तुळामध्ये एक अंडगोलाकार वर्तुळ आहे त्याच्यामध्ये टेनिस खेळणार आणि या सरळ गोलामध्ये आहे ते क्रिकेट खेळणार. आता प्रश्न करा किती खेळाडू टेनिस खेळतात? टेनिस खेळणारे म्हणजे कोणते रे? कोणते टेनिस खेळाडू म्हणजे या गोलात असणारे सगळेच काय करतात? टेनिस खेळतात. म्हणजे 12 1 10 6 2 9 4 हे सगळे टेनिस खेळतात. फक्त टेनिस खेळणार म्हणले का? नाही. टेनिस खेळणारी या सगळ्यांची बेरीज केली तर पुढे क्रिकेट टेनिस व व्हॉलीबॉल सुद्धा खेळू शकणारे किती खेळ? म्हणजे क्रिकेट मध्ये आहे, टेनिस पण आहे, व्हॉलीबॉल. म्हणजे क्रिकेट म्हणजे या वर्तुळात, टेनिस म्हणजे या वर्तुळात आणि व्हॉलीबॉल म्हणजे आहे. म्हणजे आपल्याला या वर्तुळात आधी आहेत या तिघांमध्ये असणार. या तिघांमध्ये म्हणजे 1 6 9 10 15 1 12 2 18 याच्यामधला 20 प्लॉट करा. त्यातनं याच्या तिघांमध्ये पण असणारा अंक कोणता आहे? 9. हा तिघांमध्ये आहे 6 आहे. एक असं चालेल. या आहे का क्रिकेट खेळणाऱ्यामध्ये? नाही. त्यामुळे 6 आणि 9. तुम्हाला बॅडमिंटन खेळायला संबंध काय? बॅडमिंटन त्याचा गट करून टाकलाय. खाली घ्यायला 1 मिनिट खाली घेणार. आपल्याला विचारलंय काय? खाली घे प्रश्न. खाली मी माझ्या हाताला म्हणजे मला ते झाकून टाकलंय. आपल्याला हे नकोय. बॅडमिंटन खेळणार काय करत नाही. हे तिघांमध्ये असणार. या तिघांमध्ये असणारा हा 6 आहे का तिघांमध्ये? याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये 9 तिघांमध्ये आहे का? आहे. 1 तिघांमध्ये आहे का? 1 क्रिकेट मध्ये नाही. 12 याच्या व्हॉलीबॉल मध्ये नाही. 2 क्रिकेट मध्ये नाही. 4 व्हॉलीबॉल मध्ये नाही. 10 तुम्ही असं बघायचं तिघात असतात. 6 आणि 9 उत्तर येणार आहे 15. चला पुढचा प्रश्न. काशी 5 किलोमीटर वेगाने काशी 5 किलोमीटर वेगाने. मला प्रश्न सांगा. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. असा प्रश्न क्वचित एखाद्या पेपर मध्ये येतो, वेगवेगळ्या पेपर मध्ये नाही. हा प्रश्न येणारा प्रश्न सोपा समजून घेताना प्रश्न सोपा. आता इथं फॅशनेटचा अभ्यास करणारे असेल तर त्याला हे जो प्रश्न आहे प्रवाह आहे. अशी नदी वाहती आहे. या बाजूने अशी नदी वाहत जाते. आता काळी नदीचा प्रवाहाचा वेग काय आहे? ताशी प्रवाह आहे ताशी 3 किलोमीटर.
3 किलोमीटर/आवर. त्याचा अर्थ एका तासाला त्या ठिकाणी टाकलेली वस्तू एका तासाने 3 किलोमीटर अंतरावरती येतात. ओके. आता त्यातली एक बोट चालली. बोट तुम्ही बघितली जहाजामध्ये बोटीमध्ये बसला. परवा दिवशी मुंबईमध्ये बघितलं आपण काय झालं ते बोटीमध्ये बसणार. तर ही बोट चाललेली आहे. बोटीचा वेग काय आहे? 5 किलोमीटर. ही बोट आहे, तिचा वेग आहे 5 किलोमीटर/आवर. आता इथं बोट तिथं चालवायला बोट या ठिकाणावर प्रवास करायला लागली. त्या ठिकाणी बोट आहे. ही बोट जर तिथे सोडली, नुसती सोडली, तिला इंजिन वगैरे काय जोडलं नाही, पाण्याच्या प्रवाहावर जशी वाहे तशी वाहे. पाण्याचा प्रवाह 3 किलोमीटर जातोय पर तासाला. बोट देखील एका तासाने कुठं असा पुढे 3 किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी बोट साधते. म्हणजे बोटीला काही गती दिली नाही तर आपोआप ती 3 किलोमीटर अंतरावरती एका तासात आहे. आणि बोटीचा वेग दिला 5 किलोमीटर/आवर. बोटीचा वेग दिला तर 5 किलोमीटर/आवर. तर मग एका तासाने बोट कुठे मिळेल आपल्याला? 3 किलोमीटर. पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाणार आहे पण बोटीचा वेग 5 किलोमीटर. प्रत्यक्ष बोटीचा वेग काय दिला? 8 किलोमीटर/आवर. प्रवाहाच्या बरोबर गेली तर 3 किलोमीटर प्रवाहाचा वेग आणि बोटीचा 5 किलोमीटर. जे 5 आणि 3 8 किलोमीटर/आवर या वेगाने ती पुढे जाईल. आता प्रवाहाच्या विरुद्ध जायचं. आता प्रवाहाच्या विरुद्ध ही बोट जर या ठिकाणी असेल, ती बोट चालूच केली जाईल तर प्रवाहाच्या विरुद्ध जाईल का? नाही जाणार. ती बोट प्रवाहाच्या तिला घेऊन जाईल. बरोबर आहे. आता प्रवाहाच्या विरुद्ध जाताना तिचा वेग होते 5 किलोमीटर/आवर. प्रवाह काय करतोय? मागे गेला 3 किलोमीटर/आवर या वेगाने मागे टाकतोय. 5 नंतर 3 गेले. प्रवाहाच्या विरुद्ध हा झाला प्रवाहाच्या दिशेने. प्रवाहाच्या दिशेने. आणि प्रवाहाच्या विरुद्ध काय होईल? प्रवाहाच्या विरुद्ध 2 किलोमीटर/आवर हा बोटीचा 2 किलोमीटर/आवर हा बोटीचा वेग. आता प्रश्न काय विचारलेला आहे? प्रश्न विचारलेला आपल्याला तर 10 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने निघाली. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने निघाली तर 10 किलोमीटर अंतरावर गावी पोहोचण्यास तिला किती वेळ? आता प्रवाहाच्या विरुद्ध तिला 10 किलोमीटर अंतर जायचं. एका तासात ते किती जाईल? 2 10 किलोमीटर अंतर जायला अंतर भागिले अंतर 10 किलोमीटर आणि वेग किती? प्रवाहाच्या विरुद्ध 2. 10 भागिले 2 उत्तर येणार आहे 5 तास ना. आणि ती जर प्रवाहाच्या दिशेने असते एका तासामध्ये 8 किलोमीटर गेले. प्रवाहाच्या दिशेने असते तर त्या गावाला जायला किती वेळ आहे? एका तासाला 8 किलोमीटर. 10 किलोमीटर अंतर जायला किती वेळ आहे? वेळ लागला. अंतर 10 किलोमीटर भागिले वेग 8. आता हे उत्तर कशा चिन्हामध्ये येईल? उत्तर त्याचं 60 केलं मिनिटामध्ये येईल. मिनिटामध्ये पण काय पण तो घालून काही निवडणूक केलं. दोन्ही लावला. वेगाचे 10 208 4 लावला. 75 मिनिटे. 75 मिनिटं म्हणजे 1 तास आणि 15 मिनिट. जर प्रवाहाच्या दिशेने असतं गाव 10 किलोमीटर तर ती जाताना 1 तास 15 मिनिटात पोहोचले. पण प्रवाहाच्या विरुद्ध जाताना त्या गावावर मूळ ठिकाणी येण्यासाठी 10 किलोमीटर येण्यासाठी तिला किती वेळ लागणार आहे? 5 तास. जाताना ती 1 तास 15 मिनिटात, येताना 5 तास. चला पुढचा प्रश्न स्क्रीनला घ्यावा लागणार आहे. आरशातील आहे, पाण्यातील आहे. ओके. आरशातील पाण्यातील या प्रश्नाकृतीत आपल्याला विचारलेले आरशात. आता या ठिकाणी हे पहा, आरशाच्या जवळ शिंग आहे ते असलेलं याच्यावरनं चौथा पर्याय कळतो. ओके. आता या ठिकाणी हे आता तो या बाजूने येणार आहे, तो या पद्धतीनं पाहिजे, त्याच्यावरनं पहिला पर्याय कळतोय. आता याला दुसरा तिसरा फरक काय आहे याच्यामध्ये? दुसऱ्या तिसऱ्यामध्ये या ठिकाणी फरक, या ठिकाणी म्हणजे या आकाराकडे. बाकीचा काय फरक आहे? दुसरा काय नाही, इथंच फरक आहे.
मग तो फरक आहे आपल्याला कसा पाहिजे. इथं पाहिजे अंतर सोडून म्हणजे इथे हे सरळ दिले चालेल का. हे अंतर सोडून त्या उत्तर देण्यात पर्याय क्रमांक पाण्याचं नारशाचं पेपराला फाडायचं परीक्षेला गेल्या 2 मार्क 2 मार्क कोणाचे जाणार आहे तुमचे जाणार माझे जाणार नाही. इथं पाणी इकडं आरसा आहे चौकोन या बाजूने असा फाडायचा इथं गिरवायचं टेंटिव्ह गिरवलं म्हणजे मागणं दिसतं खिडकी उघडायची इकडं आणि पर्यायकडे पाहिजे तर त्या पद्धतीनं पोके आहे. तर प्रश्नावली 754 4चा बघा आता 4चा आकडा आरशाने दिलं 4 वरून कसा होईल रे पर्यायकडे पद्धत वापरूया पहिल्या 4 वरून कोणता पर्यायकडे होईल 1 आणि 2 कट 1 आणि 2 कट. आता राहिला 3 आणि 4 फरक काय आहे 3 आणि 4 मध्ये 5 सेम 7 मध्ये फरक 7 तर आपल्याला पावर आरशाच्या प्रतिबिंब मुली कशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 आहे का पर्याय क्रमांक 4 जसा तसा येईल नाही म्हणजे या ठिकाणी ही पद्धत वापरणं गरजेचं. तर 39वा प्रश्न पाण्यात. आता पाण्यात काय होतं आरशामध्ये डावीकडलं उजवीकडलं डावीकडे होतं वरचा भाग वर असतो खालचा भाग खाली असतो. पाण्यामध्ये कसं होतं पाण्यामध्ये काय होतं वरचा भाग खाली आणि खालचा भाग वरती मग तिथं तेवढंच बघायचं आपल्याला ज्या गोष्टी बघणं गरजेचं आहे त्याच्यावरती लक्ष द्या. पाणी आता या अंतराकडे लक्ष द्या थोडस वरती म्हणजे सगळ्या व्यवस्थित दिसेल म्हणजे मला इथं काही दाखवते आता अक्षर ते काय ही तिरकी रेषा आहे ती कशी दिसते ती वरच्या अजून काढण्याचं सांगितलं नाही. ओके बरं ही तिरकी रेषा आहे ना पाण्यामध्ये या पद्धतीने म्हणजे या पद्धतीनं तिरकी रेष या पद्धतीने पाहिजे. ओके आता ही काय नका वरच्या आतमध्ये गेला इकडे आतमध्ये म्हणजे काय या पद्धतीने होणार म्हणजे या ठिकाणी ही आकृती या पद्धतीने खाली आली की अशा पद्धतीने तिरका पाहिजे याच्यावर कोणते पर्याय करतो रेषेवरच बाकी तुझं काय बघितलं ना त्या रेषेवर पहिला पर्याय कट होईल तिसरा कट होईल चौथा कट होईल उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. आता खाली कसं भाग आहे वरती जशी तुम्हाला सवय याचा सराव करा नेहमी ते बॉक्सची 100 पाठी होईल ना मोठ्या बॉक्सची आपल्याला ABCD मुळाक्षर वगैरे त्याच्यामध्ये मध्यभागी काढायचं त्याचं वरती काढलं की पाण्याचं उत्तर खाली काढलं पाण्याचं उत्तर उजवीकडे काढलं आरशाचं उत्तर डावीकडे काढलं आरशाचं म्हणजे हे एका ठिकाणी 4 पण त्याच्या बाजूने ठेवायचं आणि सराव शक्य होतं त्याचा सराव नेहमी ठेवा आणि डोळ्याने करता आलं पाहिजे फाडून करायचं म्हणजे हे शेवटचं विषयाची परीक्षा नको म्हणून पण करायचं. चला पुढे या ठिकाणी पहा गेल्याचा काय क्षय नाश ऱ्हास ताप हे काय आजार नाही आहे बरं का ताप यात वेगळं काय नाही तर क्षय नाश आणि ऱ्हास हे नष्ट होणे याचे समानार्थी शब्द आहे ताप हा त्याचा समानार्थी शब्द नाही. चला लोखंड तांबे फॉस्फरस ग्राफाइट ग्राफाइट सगळे ग्राफाइट अधातू. ओके आता पहा हे सगळे विद्युत सुवाहक आहे विद्युत सुवाहक लोखंडामध्ये विजेचं वहन होतं तांब्यामधलं होतं ग्राफाइट मधलं होतं ग्राफाइटची तांबी वापरली जाते ना ह्याच्यामध्ये सेल मध्ये धातू त्याच्यामधलं होतं फॉस्फरस मधनं विजेचं वहन होत नाही त्या उत्तरेला फॉस्फरस. ओके 103 105 109 107 अंक कसले बोला मूळ संख्या 103 105 109 या मूळ संख्या आहेत 105 ही मूळ संख्या नाही 101 ही देखील कशी आहे मूळ संख्या आहे म्हणजे 100 ते कसं 2 3 5 7 पहिले जे 4 आहे तसे 100 ते 110 मध्ये पण 4 आहे 101 103 107 109 या मूळ संख्या आहे. चला पुढे
त्याच्यामध्ये वेगळी आकृती कोणती लिहिली? पर्याय क्रमांक 4. का हो? दुसरी तिसरीच्या पोराला सांगितलं तरी ते कळतं संबंधित आहे. 2 भाग केले सारखे येतात. तुम्हाला हे सारखं होतं हे बिंबावं लागतं. इथं सरळ समोर ओके. FDY BCF ECO DET बोला. त्याला अनुक्रम दिले चा 6 डी चा 4 आणि वाय चा 25. 6 4 25 हा. आणि त्याचा गुणाकार केला तर शेवटची संख्या आहे. मग तसं बघितलं ना म्हणजे गुणाकार 6 4 चा गुणाकार वाय चुकीचं निघतंय. ओके बर. D चा 2 C चा 3 आणि F चा 6 याचा गुणाकार 6 येतात. ओके. E चा 5 C चा 3 आणि O चा 15. 3 आहे सॉरी 5 आहे C चा 3 आहे 5 3 15 चा नंबर बरोबर आहे. D चा 4 E चा 5 4 5 23 नंबर 3 आहे. तसे इतर F चा नंबर किती आहे? 6 D चा 4 24 नंबर इथं काय पाहिजे? X पाहिजे. ओके. डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिली आहे. इथं एक भाग उघडलेला आहे. उत्तर आकृतीमध्ये असा भाग निवडा की त्या ठिकाणी दिशा न बदलता प्रश्नामध्ये चित्र पूर्ण होतं. आता या ठिकाणी तसंच ते बघायचं. याचं इथे म्हणजे याचं इथे पाहिजे. ही उभी रेष संपूर्ण पाहिजे. उभी रेष सगळीकडे नाही तर या चौकोनाची आडवी रेष इथं जुळलेली पाहिजे. आडवी रेष इथं आडवी रेष सगळीकडे आहे. नंतर हा गोल आहे तो कुठं पाहिजे? वरती पाहिजे. म्हणजे इथं वरती पाहिजे तो गोल पर्याय क्रमांक 4 मध्ये. इथे नाही आहे गोल इथे पाहिजे ना या रेषेला. इथं रेषेत नाही म्हणून हा पर्याय कट झाला असता. म्हणजे या पद्धतीनं पर्याय कट पद्धत वापरणं गरजेचं आहे. चला इथे येणार सोप आहे. बोला कापसे बोला. ती पुन्हा म्हणलं की नाही म्हणतात. मगाशी म्हणलं की नाही म्हणले. हा 3 ची संक्षिप्त रूप म्हणजे भाग लागल्यावर होतो 3 2 पर्याय 1 ला 3 ला भागल्यावर 3 येतं. बर. 4 ला 2 ला भागल्यावर 2 येतंय. 2 ला 4 ला भागल्यावर 2 येतंय. 6 ला 2 ला भागल्यावर 3 येतंय. 3 येते. 2 येते. 3 येते. 2 येते. ओके ओके ओके. बघा किती सोपं डोकं झालं. आहे विचार या काही लोक आपलं भागतो. हे त्यांनी सांगितलं त्यांचा विचार. अजून तुमचे विचार घेणार नाही मी. पण त्यांचा विचार चुकीचा आहे का? यांनी संक्षिप्त रूप दिलं 3 होतं. या संक्षिप्त बेगणे 4 2 3 2 याला संक्षिप्त 3 2 3 2 2 कुठलं येते? पर्याय क्रमांक 3. 2 पर्याय नोंदवा आहे का? नाही एकच. 3 2 3 2 3 2. आता तुमचं ऐकूया. बोला कोण सांगते? बोला. 3 1 4 अंशात 4 3 + 1 2 4 चे 2. ओके बरोबर आहे. 4 2 6 4 + 2 2. ओके. परत 6 2 8 6 + 2 4. ओके. 8 4 12 8 + 4 4. ओके. 12 4 16 आणि 12 + 4 8. बरं. 16 चे 10. ओके उत्तर तेच आहे. फक्त ऐकतो बाबा मला हे समजून सांगून द्या. हे त्याने सांगितलेलं त्याच्यापर्यंत माझ्यापर्यंत आलं. आता मला हे मुलांना सांगायचंय. 3 रे इथं अंश छेदाचा पुढल्या पूर्णांकाशी संबंध आहे. या पूर्णांकाच्या अंश छेदाची बेरीज 3 रे 4 आणि या दोघांच्या मला 3 गेले 2 असा दुसरा पूर्णांक. पुन्हा या दोघांची बेरीज 4 आणि 2 6. या दोघांमधला फरक 2. पुन्हा या दोघांची बेरीज 6 आणि 2 8. या दोघांमधला फरक 4. या दोघांची बेरीज 12. या दोघांमधला फरक 4. या दोघांची बेरीज 16. या दोघांमधला फरक उत्तर 16 चे 10. तुमचं सांगा सर. अंशाचं बरोबर आहे. म्हणजे अंशाचं ते सांगितलं ना. ओके. बरोबर आहे. छेदाचं हा 1 × 2 2 1 × 2 2 2 1 2 2 2 × 1 2 2 × 2 4. आता दुप्पट केली इथे 1 पट. दुप्पट केली 1 दुप्पट तेच आहे. त्यावेळेला उत्तर येते बोला. 3 2 6 6 12. 3 2 6 12 12 24 होते. ओके. 4 8 8 2 16 2 4 4 2 चालेल काय हरकत नाही. ओके बरोबर आहे. कोणतीही पर्याय उत्तर सेम आलेलं आहे. त्यामध्ये अडचण काही नाही.
चला 1 के 4 3 4 7 4 3 विद्या कसल्या आहेत मूळ संख्या 1 के 4 3 4 7 4 अजून पर्यंत एक त्रेपन्न 59 61 समीकरण क्रमांक 53 काय पर्यायामध्ये 61 59 आणि 61 पर्याय 1 आणि 4 बरोबर ओके चला पुढील प्रश्न 48 वा हा 47 दोन पर्यंत ऐका मला 2 चा 4 चा 6 चा 8 ओके चालेल काय हरकत नाही पण त्यामुळे बरोबर आहे मूळ संख्येने पण पाहिलं तरी तेच उत्तर येते याने देखील पाहिलं तेच उत्तर येते वेगळी उत्तरं देखील येऊ शकतात हे आपण पाहिलेलं आहे चला पुढचा प्रश्न याच्यामध्ये काय असेल आपल्याला गटामध्ये बसणारी आकृती चला बोला पहिल्या आकृती आहे ना ती पहिल्यांदा 135 मध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 135 ठरवली नंतर पुढे 45 ठरवली आणि किती 55 ठरवली ओके एक पाकळी त्याची घालून नाही एक सांगा की एक अर्ध्या अंशात चाललाय ना अंशात चालला हा मग आता परत 135 मध्ये फिरवायची मग परिक्रमामध्ये बर असं त्यांचं काय म्हणणं आहे पहिल्यांदा आकृतीचं त्यांनी अंशाचं बघितलं ही किती अंशात ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने इथून इथे गेली म्हणजे 135 अंशात या ठिकाणी कोण होतो पुन्हा इथून इथे गेली म्हणजे इथे 55 अंशात पुन्हा ते म्हणतात की 135 अंशात म्हणजे पहिलं क्रमांक 1 असं त्यांचं फक्त त्याच्यावरून तिथे बरोबर 135 45 135 45 असं देतात दुसरं काय म्हणला तुम्ही पाकळी पाकळीवरनं काय होते हा बोला हा पहिल्या 6 पाकळ्या हा दुसऱ्या 5 होत्या ओके तिसऱ्या 4 होत्या ओके चौथ्या 3 आल्या ओके मग 3 पाकळ्यांवर फक्त चौथा पर्याय पाकळी इथं 3 आहे तिथे 3 आहे तिथे 3 आहे फक्त चौथा पर्याय कडचा 3 म्हणा पण आपल्याला अंशात किती अंशात कशी फिरते ते बघणं गरजेचंच आहे बोला नुसत्या आकृतीत फिरवली हा परिक्रमापर्यंत निघतंय ओके मग ती फिरवली म्हणजे कशी फिरवली इथं पण त्यांनी मग 90 अंशात फिरवली का 135 45 90 त्याला कुठेतरी रिदम जुळला पाहिजे म्हणजे इथं 45 पुन्हा 90 पुन्हा 135 असं म्हणलं असतं तर चाललं असतं 135 45 पुन्हा 135 45 असं म्हणता येतं थोडं तरी पण पहिले 135 45 पुन्हा 90 असं नाही झटके मारत नाही चालतं तर ते त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे चला पुढचा प्रश्न त्याच्यावरती पुन्हा ओपन केले त्याच्यावरती त्यांनी ते जरा दाखवा काय होतं बदलतो की पहिला जो आधीचं चिन्ह आहे ते कुठं जाते किंवा त्याच्यामध्ये पहिल्याचं दुसरं काय बदल होतो त्याला पेन्सिल तुम्ही दाखवा जरा फक्त जादा निर्मितकाला होऊन घेऊ नका पहिल्याचं दुसऱ्यात काय बदल झाला पहिल्याचं दुसऱ्यात काय झालं अधिक आणि ओके मोठं केलं ओके गुड बस जास्त मोठं नको अधिक आणि गुणिले या चिन्हांच्या आज्ञा बदल झाले आणि वर्तुळाने हे जागे होते म्हणजे पहिल्यांदा काय झालं पहिल्या 2 चिन्हामध्ये बदल झाला पहिल्यांदा दुसऱ्यानं तिसऱ्यामध्ये काय झालं गुणिले आहे तिथंच आहे त्रिकोण आहे म्हणजे या दोघांमध्ये बदल झाला दुसऱ्या दोघांना पण पहिल्या दोघांमध्ये नंतर बदल झाला या दोघांमध्ये की आधीच्या जागेवरती वर्तुळ आलं वर्तुळच्या जागेवर आधी आता दुसऱ्यातनं पहिल्यांदा दुसऱ्यासाठी तिसऱ्याला आता तिसऱ्यातनं चौथ्यात काय बदल होणार आहे अधिक आणि त्रिकोण जी पुढी जागेवर आणारे वर्तुळ जागेवर आणारे अधिकच्या जागी त्रिकोण येणार त्रिकोणच्या जागी अधिक आहे म्हणजे काय पाहिजे गुणिले वर्तुळ त्रिकोण अधिक सॉरी गुणिले वर्तुळ त्रिकोण अधिक कोणता पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 आहे ओके गुड छान चला पुढचा प्रश्न X V S Q O L I याचे नंबर लिहिले खाली याचे नंबर काय लिहिले X चा नंबर किती आहे आता हे प्रश्न आपण नंबर लिहून सोडवू झूम कर याचा नंबर झूम कर आणि बारीक अक्षरात दाखवू ओके
एक्स एक्सचा नंबर किती आहे सांगा? 24, 22, 19, 19, 17. 15. अहो इथं येईल का? नाही समजत. ओके ओके ओके. मग इथं बसवा की जिथं ते सगळं बसेल असं आहे या काही जण आता हे सगळं बसणार आहे का पुढं? सगळ्याचे नंबर बसेल अशा ठिकाणी लागली येऊन जा याच्यामध्ये आलं तर अक्षरा येऊन काय अडचण नाही. इथं सुरुवात करा. मोठा आणि काय असं दाखवून जात नाही. लहान पेन वापरला त्यामुळे एक्सचा नंबर लिहा. सगळ्याचे नंबर सांगा पुन्हा त्याला. 24, 22, 19, 17, 15, 12, 9. आता याच्यामध्ये तुम्हाला फरक लागतो. बोला. आता 2चा आहे 3चा आहे 2चा आहे 3चा पाहिजे. आपल्याला चुकीचं पद पाहिजे ना इथं. मग तिथं 12 घेतली सॉरी इथं 3चा फरक पडला की 14 आहे. 14 तर पुन्हा 2चा फरक 12 पुन्हा 3चा फरक. मी 15च्या नंबर तिथं 14 नंबर. मी 14 नंबर काय येणार आहे उच्चार घेऊ. ओके चला पुढे. प्रश्न आकृतीचे गडीचे भाग यावरती जरा बारीक करा. गडीचा प्रश्नात्मक गडीचा भाग होणार. आता हे हाताने समजून देतो आपण. किंवा इथं काय होतं एवढा बारीक पेन नाही. पेन तिथे काढलं या ठिकाणी हे दाखवत आहे. आता तिथं बारीक पेन आपल्याला घेतला त्याच्यात पेन घेतला तर ते काय अडचण येणार नाही. या ठिकाणी याचं या ठिकाणी येणार आणि पुढे गडी जशी गडी आली पहिल्यांदा खालून वर गडी घातली पुन्हा येऊन इकडे गडी घातली मग कटिंग केलं. मी उघडलं या ठिकाणी ते कोणाला ते कोणी या पद्धतीचा कोणत्या पर्यायामध्ये आहे. पहिला पर्याय करू दुसरा तिसरा चौथ्याचा आहे. आणि ती याची हे अर्धवर्तुळ आहे. याची गडी इकडे उघडली तर अर्धवर्तुळ दोन इकडे अर्धवर्तुळ असणार आहे. याच्यामधलं चौथा पर्याय करतो. मी कोणकोणते पर्याय कट झाले पहिला आणि चौथा. आता प्रश्नात जरा बाजूला ठेवले 2 पर्याय याच्यातला फरक शोधायचा. काय आहे इथे फरक आहे इथे. मग आता इथे पण आता ही आकृती इकडे उघडली तर पण आहे बघा. खाली उघडली तर याचं त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे आपल्याला खाली आलेलं पाहिजे तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. चला मनोऱ्यावरचा प्रश्न घ्या वरती. मनोऱ्यावरती जरा बारीक करा आणि प्रश्न पण दिसून द्या. पहिला प्रश्न दिसेल अशा पद्धतीने घ्या. ओके ओके गुड. व्यवस्थित दिसत आहे संपूर्ण प्रश्न दिसतोय. थोडासा बारीक करा म्हणजे तुम्हाला काय ओके. काय म्हणजे 16, 21, 26, 32 जुळवा. 16, 21, 26, 32 म्हणजे या ठिकाणी या पद्धतीचा पाठकोड झालेला आहे. त्याचं काय झालं 19, 23, 29 19, 23, 29, 36 काय आहे म्हणजे इथं 31, 40 याचं देखील काय होणार आहे 8. पहिला बदलून घ्या 31, 39, 32, 40 जी या ठिकाणी या पद्धतीचा आकार झाला. 31 पासून खाली गेलो जशी होती रचना तशीच आहे. तसंच इकडून 37, 44, 36, 43 कोणता पर्याय येईल क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न थोडस बारीक करा म्हणजे प्रश्न संपूर्ण दिसतो. 26, 32, 40, 41 जुळव. 26, 32, 40, 41 या ठिकाणी या पद्धतीचा आकार होतो आहे. याला काय दिले 3, 3, 7, 2, 7 म्हणायचं का 33, 27 म्हणायचं हे त्या ठिकाणी बघितल्यानंतर याला 3, 3, 2, 7 म्हणायचं का 33, 27 तर 3, 3 म्हणायला इथं काय नाहीये. तर इथं 33, 27 म्हणजे त्याच्यामधला आकार तो खालून वर गेलेला आहे. वर्ग इथं गेलेला आहे त्याचा खालून वर गेला मग तसा 29, 36, 43, 29, 36, 43 पण खालून वर जाणार आहे त्यामुळे काय येणार आहे 35, 28 म्हणजे हे खूप सोपे हक्काचे मार्क आहे. 100% मार्क मिळवणारे प्रश्न असतात. चला पुढचा प्रश्न थोडासा अजून बारीक करा वरती घ्या. वरती घ्या दिसते आपल्याला काय अडचण येत नाही. चला तिसरा प्रश्न पहा 13, 16, 21, 26 13, 16, 21, 26 या ठिकाणी आपल्याला पाकाचा आकार झालेला आहे. झेड सारखा आहे पण उलटा. तसा तिथं काय झाला
15, 19, 23, 29. 15, 19, 23, 29. काय बोलायचं? आरशात नाही. लक्षात ठेवा, वर्ण सुरुवात करून खाली गेलो, इथे वर्ण सुरुवात करून खाली जायचं. ओके, आरशात. तसंच इथे 32, 33, 27, 22. 32, 33, 27, 22. म्हणजे याचा अर्थ करून की इथे एक सोडून आहे, इकडे एक सोडून काय 36 नाही, 36, 35, 28, 22. इथं काय झालं पाहिजे? 36, 35, 28, 22. हा, 36, 35, 28, 22. काय का पर्यायामध्ये 36, 35, 28, 22. ओके. आता चुकलं काय म्हटलं हे नाही, चुकल्याशिवाय या गोष्टी लक्षात येत नाही. इथे एक सोडून सुरुवात झाली, मग इकडं पण एक सोडून करायला पाहिजे आणि पर्यायामध्ये ते असतं नसतं हे बघणं गरजेचं. ओके, चला सोडून द्या. चला खालचा प्रश्न घ्या. वरती अक्षर जुळवून होणारा अर्थपूर्ण शब्द ह द ग अ न म र. हा, काय ते शब्द बोला. अहमदनगर. अ ह म द न ग र. यातलं मधलं अक्षर कोणतं होते? द. ओके. डोक्यावर भाजीची पाटी घेऊन दिवसभर चालून सुभा मावशी वैतागली होती. या वाक्यात इकारांत अक्षरे इकारांत कसला हा? दीर्घ. नुसता ई हा असता तर पहिली वेळ म्हटल्यानंतर दुसरी वेळाटी असणारी अक्षरे. याच्यात काय आहे का? याच्यात जी आणि ची दोन आहेत. चालेल का? नाही. 4 वैतागली 5 3 6 अक्षरे आहेत. पर्याय क्रमांक 4. चला वरती बी पी क्यू बी डी 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 पी क्यू बी क्यू पी बी क्यू डी डी पी क्यू पी क्यू पी क्यू डी पी क्यू पी. या लक्षात पी च्या लगत क्यू आहे. द्यायचं पी च्या लगत क्यू आहे. आता इथं वरती आहे पी च्या लगत क्यू. आता लगत म्हणजे कोणीकडे लगत सांगितलंय? म्हणजे वरती लिहिताना इकडे पण क्यू लिहा, इकडे पण क्यू लिहा. पी च्या लगत क्यू आहे पण बी नाही. म्हणजे इकडं उदाहरणार्थ इकडं क्यू पी चालेल पण त्याच्या शेजारी इथं बी नो. म्हणजे क्यू पी बी लाल पेन लिहायचं. क्यू पी बी नको. क्यू पी बी सोडून बाकीचं चालेल. किंवा इकडं पी क्यू चालेल पण इकडं बी नको. म्हणजे बी पी क्यू क्यू पी बी नको किंवा बी पी क्यू नको. ओके. आता पाहू आपण कुठे कुठे येते ते. चला पी बघा पीच्या लगत क्यू आहे पण पीच्या अगोदर इथं बी असं चालेल का? नको आहे. असलं नको. पी अजून कुठं पी आहे? पीच्या लगत क्यू आहे. पीच्या लगत बी नाही. हे चालेल. काय अंडरलाईन करायचं नंतर की कुठं आहे बघू आपण. इथे प्रत्येक जण अंडरलाईन करा. डी पी क्यूच्या खाली अंडरलाईन करा. ओके बस इथं एवढं. आता इथं क्यू इथे क्यूच्या लगत पी आहे. सॉरी पीच्या लगत. आता पी कुठे इथे? पीच्या लगत क्यू आहे. पीच्या लगत पण बी क्यू असेल तर बी नको. हे चालेल का? नाही. नंतर पी कुठे आहे? या ठिकाणी. पीच्या लगत क्यू आहे. पीच्या लगत बी आहे. चालेल का? नाही. इथं पीच्या लगत क्यू आहे. पीच्या लगत बी नाही. म्हणजे हे चाललं. म्हणजे हे चालेल. दोन वेळा झालं. नंतर पी त्या ठिकाणी. पीच्या लगत क्यू आहे. पीच्या लगत बी नाही. हे पण चालेल. इथे एक अंडरलाईन इथे एक अंडरलाईन. किती वेळा झालं? 3 वेळा झालं. तर ऐकायला बारकाईला अभ्यास करण्याचा काय. तर वरतीला प्रश्न अक्षर मालिकेत पहिल्या व शेवटच्या गटाचे आदलाबदल केले व दुसऱ्या व चौथ्याच्या आदलाबदल केले तर नवीन अक्षर मालिकेत 17 व 21 व 9व्या क्रमांकाच्या अक्षरापासून कोणता शब्द तयार होईल?
आता ABCD याच्यावरती लिहिता येईल का? नाही लिहिता येणार, एकदा लहान अक्षरामध्ये काढता येत नाही. आपण जरा लिहूया. आपल्या काय पहिल्या आणि शेवटची बदल केली, दुसऱ्या चौथ्याची पहिला चौथा दुसरा चौथा आहे तसं ठेवायचं. ओके, प्रश्न बघू आपण. जे त्यांनी जसं सांगितलंय तसा बदल आपल्याला करता आला पाहिजे, त्या पद्धतीने ABCD लिहिता आली पाहिजे. लिहितो मी ABCDEFGHIJKLMNO PQRSTUVWXY. आता मी काय घेतले, पहिला आणि शेवटचे चार म्हणजे पहिल्या इथं काय घ्यावं लागते UVWXY आणि पहिला आहे आणि शेवटला ABCDE. दुसऱ्या चौथ्याची अध्यापन करायचे म्हणजे हा PQRST इथे घेतला, हा आहे तो FGHIJ आणि मधला आहे तो मध्ये KLMNO. मग त्यांनी किती नंबर सांगितलंय? 17, 21 आणि 9. 17 नंबर काय? 15, 16, 17 G. 21 नंबर A आणि 9 नंबर S. याच्यापासून अर्थपूर्ण काय शब्द तयार होईल? गॅस होईल, काय अडचण नाही. ओके, चला पुढे. 11 काय प्रश्न केला? चला पुढचा प्रश्न क्रमांक. चार्जिंग चालू नाही का रे? ठीक आहे, दिन दाखवते. बॅटरी लो म्हणते, ती लावली नाही का चार्जिंगला? हा इथं तर दाखवत नाही, तर बॅटरी इज लो. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक किती आहे? 59वा प्रश्न. फिटे अंधाराचे झाले मोकळे आकाश. आता याच्यावरती घेऊया, स्क्रीनवरती काय अडचण नाही येणार आपल्याला. स्क्रीनवर घेऊया. फिटे अंधाराचे झाले मोकळे आकाश. यावरील आधुनिक शब्द समूहासाठी मोकळे आकाश काय म्हणतात? आकाश कसं आहे? आणि जेव्हा ढग वगैरे असतात तेव्हा त्याला म्हणतात अम्लाच्छादित. अम्ल म्हणजे ढगांनी. चला पुढे बघायला मांडणे. प्रश्न जागी अनुक्रमे कोणते अक्षरे? तिथे कितीला कळते? पेन घ्या, पेन घ्या. चला MNAC. चला इथं MNAC. याच्यावर MNA जिथं नाही कोणता C त्याचा गट केला, इथे C द्या, इथं C. आता इथं MNAC इथं N नाही, इथं N. अजून ते सुद्धा नाही काय अडचण. ओके, MNAC इथं C नाही, म्हणजे काय CNC पर्याय क्रमांक 2. ओके, चला पुढे. आता इथं गट पहा, इथं पहा. तुम्हाला बारकाईत जाणवतं लगेच कळेल. 2 बोले, 3 बोले, 4 बोले, म्हणजे काय होतं ते गोल वाढत जाते. म्हणजे स्टार काय कमी होणार, काय होणार ते कमी होणार. इथं स्टार 2 बोल, 2 स्टार 3 बोल, 1 स्टार 2 स्टार 3 स्टार 4 स्टार. इथं प्रत्येक ठिकाणी इथे 1 स्टार 2 बोल, 1 स्टार 3 बोल, 2 स्टार 3 बोल. राहून नुसतं असं करावं कळते, त्याला एवढं काही स्टार करायला साधं संगीत पाहिजे. पोराला तर म्हणलं की काय कळतं, आणि पोरं उत्तर कशी सांगतात ते नुसतं बघितलं ना तर त्याला कळतं. कसं आता आम्ही 35 वर्ष आम्ही तेच करतो. पोरं काय काय करतात चाल पाहिजे. कुणी मागे काय करते त्याच्यात, कुणी पण तेवढ्या जागा नाही. चला पुन्हा 62. किती होईल पहा, काय गट होते पहा, 2 4 3 5. इथं 4 4 गट होते पहा, 4 3 5 2.
ओके 4 3 5 2 2 नाही याच्यामध्ये 4 3 5 2 आहे याच्यामध्ये 4 3 5 2 इथं पण 2 नाही आणि इथं 4 2 2 4 2 4 हे 64 साठी घ्या दिलेल्या प्रश्न आकृतीचे तंतोतंत पर्याय पद्धत वापरायची तंतोतंत बघायचे काय बघितला पहिला कर नंतर काय बघितलं स्टारच्या वरची रेष तिरकी रेष पाहिली त्याच्यानंतर दुसरा राहिला तिसरा चौथा फरक काय याच्यामध्ये चौकोन या चौकोनामध्ये आकार तर मोठा आहे ते लहान आपल्याला कसं उत्तर पर्याय क्रमांक 3 चला या ठिकाणी आडवा आकार आहे आडवा जसं तसं सेम टू सेम दिसतो आहे का पर्यायामध्ये कुठं नाही म्हणजे आकृती काय केलेली फिरून केलेली आता इथे मागे हा आकार बघा हा आकार इथं तर ते जुळत नाही मागे शिकून वाढलेलं तर ते शिकून आपल्याला पाहिजे म्हणजे एवढं हे इथं जुळवलं असतं तर जुळलं असतं म्हणजे हा पर्याय करत होतो आता याच्या मागचा आकार बघायचा की मागचा आकार आहे इथं मागचा आकार आहे इथं पाहिजे मागचा आकार इथं व्यवस्थित जेवढा पाहिजे तेवढा आहे हा कट पहिला पहिला दुसरा आणि तिसरा दुसरा कशावर कट केला पुढचा भाग पुढच्याला बी कसा पद्धतीने इथं रेषा आणि तिथं त्यामध्ये कंसासारखा आकार पाहिजे का त्यामुळे इथं कंस खाली कंस म्हणजे या ठिकाणी जरी घडी घट्ट घातली तरी कसला प्रकार होतो त्याला कसला ड्रॉइंग म्हणतात मधनं गेले तर सारखे बाबा त्याला कसलं ड्रॉइंग म्हणतात चित्रकलेची परीक्षा दिली का नाही कसलं ड्रॉइंग म्हणतात त्याला तरी आपण एक त्याची घडी करतो एका बाजूचा करतो त्याला तसं दुसरं काढतो त्याला फ्री हँड म्हणतात फ्री हँड ओके चला पुढचा प्रश्न आपण याचा आपल्याला गणित घेऊया खाड्यावरती आपण सोडवायचं काय अडचण नाही आपल्याला अमर अकबर अँथनी नाही याच्यामध्ये मला प्रश्न जरा घेऊन द्या अमर अकबर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 असतील ओके अकबर व शंकर अकबर आणि शंकर इथं पण घेतो त्यांचं वयाचं गुणोत्तर आहे 4:5 अकबर आणि शंकर या दोघांचं 4 वर्षापूर्वी अकबरचं वय 20 वर्ष 4 वर्षापूर्वी अकबरचं वय 20 वर्ष पण आपल्याला विचारलं तिघांच्या आजच्या वयाची बेरीज ओके तिघांचा आपल्याला प्रश्न माहिती तर मिळाले अमर व अकबर यांचं वयाचं गुणोत्तर 2:3 आहे 2x असेल तर 3x आहे अकबर आणि शंकर यांचं गुणोत्तर 4:5 आहे आता दोघांचं जे आहे अकबरचं दोन्हीकडे दिलेले गुणोत्तर मग अकबरचा लसावी 3चा आणि 4चा लसावी किती येतो 12 आता याच्याकडे लक्ष देऊ या 3ची इथं किती पट झाली हो 3ची 4 पट म्हणजे अकबरची 4 पट केली तर अमरचं त्याच्याशी गुणोत्तर आहे या 3ची 4 पट याची पण 4 पट केली तर 8 याला संक्षिप्त रूप दिलं तर हे येतंय का त्याला दोघांना 4 संक्षिप्त रूप दिलं तर 4 × 8 4 × 12 2 असतील संक्षिप्त रूप दिलं तर येते आता याच्याकडे लक्ष देऊ नका या दोघांनी अकबर आणि शंकर या 4ची किती पट झाली 3 शंकरची पण 3 बाबूची पट 15 तिघांचं 8चं रूप म्हणजे गुणोत्तर बघितलं तर 8 12 15 आता याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याला 8 12 15 याला संक्षिप्त रूप कशाचे नाही आता 4 वर्षापूर्वी 24 होतं म्हणजे आज किती असेल ते 4 वर्षापूर्वी हा अकबर 20 वर्षाचा होता आज किती असेल 24 आजचं अकबरचं वय 24 म्हणजे 12ची किती पट झाली दुप्पट म्हणजे याची पण दुप्पट 30 याची दुप्पट 16 मग आजचं तिघांची वयाची वेगळी 16 अधिक 24 अधिक 30 16 चोवीस 40 अधिक 30 तिघांच्या आजच्या वयाची बेरीज विचारलेली आपल्याला 70 वर्ष येणार आहे चला पुढचा प्रश्न पुढीलपैकी किती वाजता घड्याळात 125 अंशाचा कोन होईल
आता हे घड्याळ काढत बसून तरी आपल्याला काढून पण त्याच्यावरती कळणार आहे, अडचण नाहीये, नाही लागू देणार नाही. आपल्याला समजून देते, आपल्याला काय परीक्षेचा पेपर चाललाय का की टायमिंग मध्ये ओळखायला, आपल्याला प्रत्येक मुलाला हे आणलं पाहिजे. ओके, म्हणून हे चाललंय, सोल्युशन चाललंय. तर इथं वेळेचं बंधन नाही, एका तासात झालं पाहिजे, 1.5 तासात झालं पाहिजे, आपल्याला हे प्रत्येकाला समजून देते वेळ लागणार. तर याच्यामध्ये टायमिंग घ्या, पहिलं सांगा पर्याय 4 पर्याय आपल्याला अगोदर काढू. पहिला पर्याय किती आहे, किती वाजलेले आहेत बघा, 9:20. पहिला पर्याय 9:20. दुसरा पर्याय आहे, दोन्ही पद्धती सांगा, 9:20. दुसरा 8:50. तिसरा 6:10. चौथा 1:30. पर्याय पद्धत वापरूया. 9:20. 9:20. 20 मिनिट आपल्याला 20 मिनिटाला दाखवता येणार आहे. 5, 10, 15, 20 हा काटा ते असतात. 9 वाजून 9च्या पुढे 3, 12, 3, 6, 9 या पुढे गेलेलं असतं. किती गेलेलं असेल नक्की ते बघा. पेटी आपल्याला किती अंशता कोण पाहिजे, 125 अंश. किती अंशता 30, 60, 90, 120, 150. 150 पेक्षा मोठं. आता निश्चित किती अंशता होतं ते पण काढता येते. 20 मिनिटं गेला म्हणजे 10 अंश पुढे गेला, जे 10 अंश म्हणजे 30, 60, 90, 120, 150, 10, 160 अंशाचा इथं कोण होणार. ओके, पहिला पर्याय आपल्याला येत नाही. चला दुसरा पर्याय 50 मिनिटं. 50 मिनिटं म्हणजे मिनिट काटा इथे असणार. ओके, आणि तास काटा कुठे असेल, 8:50. 8च्या वर 9च्या मध्ये इथं मध्ये असणार आहे तास काटा. आता इथं होतोय का 150 अंशाचा, 125 अंशाचा, लगेच कळते. व इथे गेलं तर 30 अंशाचा, इथं आलं तर 60 अंशाचा, 60 पेक्षा कमी होतं. आता हे नक्की कितीचा होतो ते काढतो. आता इथे 8 वरती तास काटा बांधून ठेवला असता तर 60 अंशाचा झाला असता. पण हा 50 मिनिटं पुढे आला, पण 50 मिनिटं 25 अंश वाजा झाले आहेत. जे 30 आहे त्याचा 25 इथं आहे 5 अंश. हा 5 अंश हा 30 अंश, म्हणजे इथं किती 35 अंशाचा पूर्ण होतो. आता दुसऱ्या पद्धतीने पण आपण ते बघायला 6:10 मिनिटं. 6:10 मिनिटं. 10 मिनिटं म्हणजे हा इथे असतात आणि तास काटा या 6च्या पुढे असतात. 6 वरती जागेवर असणारे 6च्या पुढे असतात. आता मी 6 वर हा तास काटा बांधून ठेवला असता तर किती अंशाचा झाला असता, 30, 60, 90, 120. 120 अंशाचा झाला. हा 10 मिनिटं जेव्हा पुढे येतो तेव्हा 10च्या नेमके 5 अंश पुढे सरका, म्हणजे 120 अधिक 5 125 इथे येते. आता 1:30 मिनिटं. 1:30 मिनिटं मिनिट काटा येते. तास काटा या दोघांच्या मध्ये होते, जिथे 30, 60, 90, 120. आता इथे पहा हा कितीचा येते. इथं पहा हा जर मी 1 वाजता बांधून ठेवला असता तास काटा तो किती झाला असता, 30, 60, 90, 120, 150 झाला असता. पण हा जेव्हा 30 मिनिटं पुढे येतो तेव्हा तास काटा किती अंश येणार आहे, 15 अंश पुढे येणार आहे. जिथं 30 अंशात आहे आणि इथं 15 अंश कमी झाले, म्हणजे इथं 15 अंशात येणार. 15, 15, 30 म्हणजे इथं 30, 60, 90, 120 आणि 15 135 अंशात आहे. आपल्याला 125चा पाहिजे तो या ठिकाणी. ओके, गाड्या आपण समजून सांगितलं. आता दुसरी काय पद्धत आहे, 30 तास वजा 5.5 मिनिट. 30 तास वजा 5.5 मिनिटे. 5.5 हे अंशछेदामध्ये घेतलं तर 11/2. हे का घ्यायचं, 11/2 पटकन आपल्याला संक्षिप्त करून करता येते. 30 तास 30 गुणिले 9 वजा 11/2 गुणिले 20. 30 गुणिले 30 नव्हे 70, 270. हे 10 11 गुणिले 10 110. 270 मध्ये 110 गेले 160. आलं का बरोबर. आता इथे 8:50. 30 तास वजा 5.5 मिनिटे 8:50 घेऊ. 8 म्हणजे 30 गुणिले 8
वजा 50 मिनिटं याला 50 30 गुणिले 240 इथे आलेला 25 25 एके 25 5 2 25 एके 25 2 27 एका 240 मध्ये 275 झाला उलटा झाला होता 275 मध्ये 240 झालं म्हणजे 35 वजा 35 ते पाठामध्ये उत्तर नाही आहे प्लस मध्ये आलं आता 6 वाजून 10 मिनिट 30 तास वजा 5.5 मिनिट 6 वाजून 10 मिनिट म्हणजे 30 गुणिले 6 वजा 11/2 गुणिले 10 180 वजा 1 पंचे 10 आणि 55 180 मधनं 55 म्हणजे 125 अंशाचा येते आणि 1 वाजून 30 मिनिट 30 तास वजा 5.5 मिनिट 1 वाजून 10 मिनिट 1 10 30 गुणिले 1 वजा 11/2 गुणिले 10 1 पंचे 10 आणि 55 30 30 वजा 55 घ्या वजा 25 मध्ये 1 नाही ओके काय करू ओके 1 वाजून 30 मिनिट आपण 10 मिनिट घेतली 1 वाजून 30 मिनिट आपण काय केलं हा 30 1 केलंय इथं 30 मिनिट ओके इथे 15 गुणिले 11 165 165 मध्ये 30 वजा केले 5 मध्ये 30 135 आहे का बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 ओके चला पुढचा प्रश्न अक्षदा निकिताला म्हणाली तुझ्या वडिलांची आई व माझ्या काकाची आई या बहिणी आहेत तर निकिताची आजी अक्षदाच्या वडिलांची कोण आता हे गणित रचना करायला तुम्हाला शिकवतो त्याचे स्पेशल व्हिडिओ तयार केले की जे तुम्हाला अगदी व्यवस्थित समजावे की रचना कशी करायची अक्षय निकिताला म्हणाला आता अक्षय पुल्लिंग आहे निकिता स्त्रीलिंग आहे अक्षय पुल्लिंगला आपण चौकोन वापरतो अक्षय निकिताला बोल अक्षय निकिताला काय म्हणाला अक्षय निकिताला म्हणाला तुझ्या वडिलांची आई वडील लिहिला वडील आहे वडील आणि आई म्हणजे वडील आहे म्हणजे आई पण असणार आहे त्याची निकिता नाही तुझ्या वडिलांची आई या वडिलांना आई वडिलांची आई ही माझ्या काकांची आई म्हणजे माझ्या अक्षयचा काका काका कधी असतो वडील असतात आणि त्यांना भाऊ असतो इथं भाऊ त्याचा दाखवतो ओके हा वडिलांचा अक्षयच्या वडिलांचा भाऊ म्हणजे काका ही माझ्या काकांची कोण आहे आई काकांची आई माझ्या काकांची आई या काकांची आई या बहिणी काकांची आई या बहिणी या दोघांच्या मध्ये नातं बहिणी ही आई या दोघी बहिणी आणि मग यांना हा एक मुलगा हा एक मुलगा हे दोघे मुलगे आणि या दोघांना एक या आईला एक मुलगा तर निकिताची आजी निकिताच्या वडिलांची आई म्हणजे ही आजी ही निकिताची आजी ही अक्षराच्या वडिलांची त्यांच्या वडिलांच्या आईची बहीण वडिलांच्या आईची बहीण हे वडील हे भाऊ या दोघांची आई एकच आहे म्हणजे या काकाची आई आणि याच्या वडिलांची आई एकच आहे वडिलांच्या म्हणजे यांच्या म्हणजे अक्षर बाजूला समजा वडिलांची आई आणि आईची ही बहीण आईची बहीण कोण असते चला पुढे या ठिकाणी चार दिलेले आहे
इथे काय 6 1 4 6 1 4 5 3 2 5 3 2 6 4 3 6 4 3 आता इथे वेगळ्या पद्धतीने दाखवले माझे वेगळ्या पद्धतीने दिसणारे अंक कसे दिसतात 6 5 3 ओके आणि विचारले 3 च्या विरुद्ध पुस्तक कोणता आहे 3 च्या विरुद्ध आता इथं कुणाच्या विरुद्ध कोण आहे हे सगळंच काढावं म्हणजे परफेक्ट सगळं आता सगळ्यात जास्त वेळा आलेला अंक कोणता आहे 3 च्या विरुद्ध कोण कोण नाही 3 च्या विरुद्ध 2 नाही 5 नाही 3 च्या विरुद्ध इथं दिसते विरुद्ध नाही 3 च्या विरुद्ध 4 नाही 6 नाही 4 नाही 6 नाही चालेल 4 अंक 2 नाही म्हणजे राहिला कोण 1 3 च्या विरुद्ध 1 आता दुसरा कोणता 6 1 दिसतो आता 6 च्या विरुद्ध आता तुम्हाला 3 च्या विरुद्ध 1 आहे 6 च्या विरुद्ध 3 किंवा 1 असणार आहे का 3 नाही 1 नाही आता 6 च्या विरुद्ध कोण कोण नाही 4 नाही 1 नाही 4 नाही 3 आहे 4 6 च्या विरुद्ध हा 6 च्या विरुद्ध 3 4 लिहिला 6 च्या विरुद्ध 3 5 3 लिहिला 5 6 च्या विरुद्ध 1 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही राहिला कोणता 2 मी दोघांचं दिलं आता राहिलं कोणतं 1 2 3 राहिला कोणता 4 आणि 5 4 च्या विरुद्ध 5 किंवा 5 च्या विरुद्ध 4 3 च्या विरुद्ध विचारलेलं आपल्याला त्याची काही गरज नाही तर पुढचा प्रश्न पहा त्याच्यामध्ये आलेली रेषा आहे आणि मी एक त्रिकोण काढलेला आहे आणि त्रिकोणची त्याच्यामध्ये एकूण त्रिकोण विचारलेले आता त्रिकोणाचा नियम आपल्या इथं अशा पद्धतीने आकृती येत नाही आणि इथं पाहिलं त्याला नंबर दिले 1 2 3 सिंगलची दोघांची सिंगलची 1 2 3 चा होतो या दोघांचा होतो या तिघांचा आहे म्हणजे 3 2 3 ची बेरीज किती येते 6 आता ही मधली रेष पुसून टाकली मधली रेष पुसून टाकली मी इथं हे मोठे 1 2 3 या दोघांचा एक या दोघांचा एक आणि या तिघांचा एक म्हणजे इथे 6 ओके म्हणजे छोटे वरती 6 मधली रेष पुसून टाकली खाली 6 आता इथे पाहिजे तर 1 2 आणि या दोघांचा एक असे 3 होतात 12 3 15 अशा आकृती कधीच आठवलेल्या येत नाही तर मांडणीचं सूत्र पहा या मांडणीतील सूत्र प्रश्न क्रमांक 70 दिले 4 3 2 5 34 2 4 3 4 30 36 1 6 3 7 प्रश्न तर कोण सांगताय बोला बाबूराव चला 5 मिनिटे 2 थांबा चला इथं मोकळ्या हे मला लिहावं लागेल अजून वेगळं तुमचं कोणाचं असं नाही 5 गुणिले 2 5 गुणिले 2 10 4 अधिक 3 7 4 अधिक 3 7 10 अधिक 7 17 म्हणजे 10 अधिक 7 17ची दुप्पट आहे ओके म्हणजे इथं उभा गुणाकार केला याची बेरीज केली याचं बेरीज करून दुप्पट तसं इथं 4 अधिक 4 गुणिले 12 त्याची बेरीज 2 अधिक 4 6 याची बेरीज 12 अधिक 6 18 18ची दुप्पट आहे इथं पण लिहिलेलं आहे राही कमांड तसं 6 गुणिले 7 6 42 1 अधिक 3 4 42 अधिक 4 46 ची दुप्पट 92 आहे का तर यामध्ये आहे 92 अजून कोणाचं काय वेगळा विचार हा बोला नाही काय वेगळा चला पुढचा प्रश्न एका 42 71 प्रश्न 71 एका संकेतिक भाषेत सीट काय कोणता ठेवलाय
BHU. BA. The CPL. तर MEL. बाहेर बाजूचं दिसतं का व्यवस्थित चित्रामध्ये दिसत. तर काय झालं होतं अनुक्रमांक सांगायचं 19, 9, 20, 20, 8, 21, 2, 21, 11, 3, 20, 12, 12, 13, 5, 14. 13, 5, 14. इथं अधिक 1 वजा 1 अधिक 1. इथं 2 अधिक 1 3. 20 मध्ये गेला 21 मध्ये गेला 20. 11 अधिक 1 12. म्हणजे इथं 19 मध्ये अधिक 1 केला 20. 9 अधिक गेला 8. 20 अधिक 1 21. तसं अधिक 1 अधिक 1 केला 3. 20 मध्ये गेला 21 मध्ये गेला 20. 11 अधिक 1 12. इथं कसं 13 अधिक 1 14. 5 वजा 1 4 आणि 14 अधिक 1 15. मग काय होतं बघा NDO. हा NDO आहे का पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक चला पुढे. भारतात एका संख्येतील भाषेत पेरूला चिक्कू म्हणते. पेरूला चिक्कू म्हणते. पुढे चिक्कूला आंबा म्हटले. चिक्कूला आंबा म्हटले. आंब्याला फणस म्हटले. आंब्याला फणस म्हटले. फणसाला सीताफळ म्हटले. फणसला सीताफळ म्हटले. तर त्या सांगितले भाषेत एकच बी असणारे फळ कोणते? एकच बी असणारे फळ. एकच बी असणारे फळ कोणते वेळेतलं? आंबा. आंब्याला काय म्हटलंय? चला पुढचा प्रश्न 73 नंबरचा. एका सांकेतिक भाषेत 2573 ही संख्या 98 अशी दिली जाते. 2573 किती नंबरचा प्रश्न आहे? 2573 ला 98 म्हटले जाते. पुढं 3421 55 तर 7521 कशी होती? बोला करता. सर त्यांची गिरीश समजली. 5 2 7 7 7 14 3 17 कशी 17 म्हणजे याची बेरीज 17 याची बेरीज 17 17 17 इथं 37 8 10 याची बेरीज 10. मग इथं बेरीज 17 12 14 15 कशाची येते बेरीज 15? 27 आहे का? 96 ची पण बेरीज 15 आहे. 9 चा 15 8 चा 15 15 बेरीज येणार. हा बोला की बोला. आपण जे कडे केली म्हणजे 7 2 5 3 8 म्हणजे 7 येते. आणि मग एक मिनिट थांब गडबड करतो. हे एकदा दिलं घेऊन आता इथं बघा 2 5 7 3 3 4 2 1 7 5 2 1 बोल काय म्हणतोय? जर 7 2 9 5 3 8 याची बेरीज 5 3 8 98. व्हेरी गुड. बरोबर. 3 2 5 4 1 5 55 आहे. 7 2 9 5 1 6 96 आहे. 5 हे पण योग्य. म्हणजे दोन्ही पण दोन पर्याय नोंदवायला दोन्ही पण पाहिजे. म्हणजे एका पद्धतीने नाही दोन्ही पद्धतीने. आता लपलेला भाग आणि चुकीची संख्या. आता हे फळ्यावरती आपल्याला स्क्रीनला घेता येईल. लपलेला भाग हा जो आकार आहे ना हा लपलेला भाग व्यवस्थित बघितला की केव्हा बारकाईने बघितलं की ते आपल्याला गोष्टी कळतात. बारकाईने बघणं गरजेचं असतं.
बातमी बघितल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजली पाहिजे की तो आकार कसा आहे, त्यातला अँगल कितीचा आहे, हे सगळं बघणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी हा आकार पहा, हा आकार कुठे आहे विषय पण कुठे दिसत नाही. आता हे फिरवून वगैरे सहसा नसतं बरं का. आता ही बाई तिरकी रेषा त्याला हे जोडलेलं या ठिकाणी तिरकी रेषा आहे, त्याला हे जोडलेले भाग आहे, ही पण रेषा जोडलेली. आता इथला अँगल पाय, इथला अँगल हा अँगल, इथला अँगल याच्यावरती प्रश्न येतो सगळा पहा. ओके आपण बघू पर्यटक पदावर आपण पहिला पर्यटक केला हा बऱ्यापैकी आहे, पण 100% आपल्याला कॉन्फिडन्स नाही आहे. आई आडवी रेष आहे, तिरकी रेष आहे, तिरकी रेष मग इथं अर्ध आणि नंतर तिथं उभी रेष. आता ही उभी रेष काटकोनात आहे, काटकोनात आहे का उभी रेष तिरकी, आणि यातलं अंतर बघा या रेषेमधलं हे दोन्ही मधलं अंतर त्या झूम केले म्हणू शकतो आपण, पण एवढं झूम होणार नाही. ओके हा पर्यटक आता हा काय पहा कुठं आहे, हा म्हणतात बरोबर कुठंच आहे पर्यटक. आता या दोघांमध्ये यात जास्त म्हणून चाललं नाही, पण त्याला क्रमांक 2. आता क्रमाने येणारी चुकीची संख्या हा बोला 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 स्वामी बोल. 1 चा वर्ग 1 गुणिले 0, 2 चा वर्ग 4 गुणिले 1, 3 चा वर्ग 9 गुणिले 2, 4 चा वर्ग 16 गुणिले 3, 5 चा वर्ग 25 गुणिले 4 म्हणजे 100 पर्यंत एकशे झालेले आणि 6 चा वर्ग 36 गुणिले 5 180. यांचं म्हणणं काय आहे, हो हो तर ऐकून घेतो सगळ्यांचं ऐकून घेतो. ओके यांचं म्हणणं आहे की वर्ग उंची दुप्पट केली, वर्ग उंची दुप्पट नाही, त्याची 0 पट 1 पट 2 पट 3 पट 4 पट असं केलेलं आहे. याचं 1 चा वर्ग 1 त्याची 0 पट 1 ला गुणलं 0 आणि 0. 2 चा वर्ग 4 त्याची दुप्पट 4 येते, 1 पट सॉरी इथं 0 पट केली, इथे 1 पट 4 ची 1 पट 4. इथं 3 चा वर्ग 2 चा झाला 1 चा झाला 2 चा झाला 3 चा वर्ग 9 ची दुप्पट 18, 4 चा वर्ग 16 16 ची तिप्पट 48, 5 चा वर्ग 25 25 ची चौपट 100 पाहिजे, 6 चा वर्ग 36 ची 5 पट 180, त्यामुळे 110 चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके ठीक आहे, आपल्याला 2 पर्याय वगैरे एकच आहे. बोला तुमचं बोला बापूराव. 1 चा घन वजा 1 चा वर्ग, 1 चा घन वजा 1 चा वर्ग, 1 चा घन 1 वजा 1 चा वर्ग 1, त्याच्यामधला फरक 0. 2 चा घन 8, 2 चा वर्ग 8 गुणिले 4 दिले 4. ओके 3 चा घन 3 चा वर्ग 7 गुणिले 9 दिले 18, 4 चा घन 4 चा वर्ग 16 गुणिले 16 दिले 5 चा घन 5 चा वर्ग 125 मधलं 25 दिले 100. ओके 5 चा घन 216 त्यातून 6 चा वर्ग 36 वजा केले 180, उत्तर तेच आहे. अजून वेगळं ओके दोन्ही पद्धतीने उत्तर काढलं, आपलं उत्तर तेच येते. धन्यवाद मित्रांनो, उद्याच्याला भेटू याच वेळेस याच पेपर. उद्याचा पेपर भाषा गणितचा असेल, तो आज टाकला जाईल, उद्या संध्याकाळपर्यंत वेळ दिला जाईल. आपण सर्वांनी त्यात सहभागी व्हा आणि याचा लाभ घ्या. धन्यवाद मित्रांनो, भेटू उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा.